शुभ सकाळ मित्रांनो. आजची तारीख आहे 5 मे 2026 आणि आज आपली एक ट्रिप चाललेली आहे कोकणात. मी चाललो आहे माझ्या बायकोच्या गावी. माझ्या गावी जाणार आहे. माझ्या बायकोचं गाव आहे कुडाळ आणि माझं गाव आहे राजापूर. तर आता आपण निघालो आहे कुडाळला. माझा जो साला आहे म्हणजेच माझा मेवणा, त्याचं लग्न झालं आणि आता आम्ही चाललो आहे देवदर्शनाला. म्हणजेच नॉर्मली जसे जातात जे जोडपं जातं गावी आपलं कुलदेवतेचं वगैरे दर्शन घ्यायला, सो तसंच आम्ही जातो आहे. आता वाजलेत 3:45, 3:45 झालेत आणि 3:50ची ट्रेन लागली आहे पाठी, पहिली ट्रेन सकाळची. आमचा प्रवास होणार आहे जनशताब्दी एक्सप्रेसने, ठीक आहे, जी CSTवरून सुटते 5:10ला. आम्ही दादरलाच चढणार आहोत. आणि हो, आय होप तुम्ही माझा पाठचा व्हिडिओ बघितला असाल. श्रीवर्धनला, माणगावला वगैरे गेलेलो मी, त्याचे 2 भाग टाकलेत मी. जर बघितला नसाल तर आत्ताच जाऊन बघा. खूप छान व्हिडिओ आहेत ते सुद्धा. आणि व्हिडिओंना लाईक करा जर बघता तर, ठीक आहे. नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा. आता माझे सासू सासरे आणि जे आपलं नवीन जोडपं आहे ते दोघंही येत आहेत. सो नंतर आपण भेटूया त्यांना आणि या जर्नीमध्ये सोबत राहा. मे महिन्याची सुट्टी लागलेली आहे. मॉर्निंगच्या ट्रेनला किती गर्दी असते नसते आज समजेल आपल्याला. रात्रीच्या बऱ्याच ट्रेनला गर्दी आहे असं रील्समध्ये वगैरे दिसलं आहे. सो कोकण कन्या, तुतारी वगैरे वगैरे. सो आता जनशताब्दीला कितपत गर्दी आहे ते आपण बघूया. सो या जर्नीमध्ये सोबत राहा, ठीक आहे. तर आता वाजलेत 5:05 आणि आम्ही दादरला पोचलो आहे. ट्रेन ऑलमोस्ट वेळेत आहे वाटतं. सो ठीकठाक गर्दी आहे, एवढी काही फारशी गर्दी नाही आहे. आणि आपली तर कन्फर्म तिकीट आहे, सो काही टेन्शन नाही. सो D4, D5 कोच आहे आपला. सो आम्ही रेडी आहे तिकडे आणि पाठी आमचे कपल आहेत, माझी फॅमिली उभी आहे. ट्रेनमध्ये चढूया आधी व्यवस्थित, ठीक आहे. तर आता आम्ही ट्रेन पकडली आणि सगळे सेटल झाले आहेत. तुम्ही बघताय फारशी गर्दी नाही आहे, पण उगाच लोक गोंधळ घालतात सुद्धा. कोकण रेल्वेमध्ये आपल्या असं होणार नाही, असं होतच नाही, गोंधळ होतोच. आणि हे बघा, हे आमचे नवीन कपल, अमोल हा मेवणा माझा आणि ही त्याची वाईफ. तर नवीन कपल सेटल झालं आहे. आम्ही आमच्या सीटवर सेटल झालो आहे. माझी एक सीट D5मध्ये आहे, तर मला तिकडे जावं लागेल. हे काका आहेत, त्यांना तिकडे ॲडजस्ट करायचं आहे. सो ते ॲडजस्ट करून घेऊ. ट्रेन हार्डली एक 5-10 मिनटं लेट होती, पण ठीक आहे. चला तर मग प्रवासात सोबत राहा. तर आता एक्झॅक्ट 6 वाजलेत आणि 6 वाजता आम्ही पोचलो आहे ठाण्याला. तर ठाण्याला कितपत गर्दी आहे माहीत नाही, ठीकठाक आहे. बाहेर बघून तरी एवढी काही गर्दी वाटत नाही आहे, पण ठीक आहे. रात्रीच्या गाड्यांपेक्षा तरी गर्दी बऱ्यापैकी कमी आहे. रात्रीच्या गाड्यांची रील्स बघितली आम्ही या पाठच्या 2-3 दिवसात. फुल पॅक, म्हणजे अक्षरशः एकावर एक चढून बसलो. त्या हिशोबाने मॉर्निंगच्या गाड्यांना गर्दी नेहमी कमीच असते. आता बघा, ट्रेन बऱ्यापैकी भरली आहे ठाण्याला. ही आहे ठाण्याची गर्दी. हे बघा, मस्त सनराईज झालेलं आहे समोरून. आता ते समोर बिल्डिंग्स वगैरे आहेत म्हणून दिसत नाही, बट छान सनराईज झाला आहे. आज आहे ना, वातावरण बघा धरलेलं आहे, त्याच्यामुळे गरम होतं आहे. खूप पूर्ण ढग उठलेत, त्याच्यामुळे बरंच गरम होतं आहे. तर आता झालेत 6:45 आणि सनराईज बघता बघता आपण पोचलो आहे पनवेलला. गाडी जस्ट पनवेलला पोचली आहे 6:45 वाजता. आणि गाडी आता तशी पॅक आहे, पण अशी अगदीच गचडी नाही आहे, पण ॲटलिस्ट कट टू कट पॅक आहे. हे बघा, ट्रेनच्या बाहेर बघा किती हे मस्त वाटतं आहे. ट्रेनची पटरी आहे आणि खाली पाणी आहे गटाराचं, त्याच्यावरती वनस्पती, छोटी छोटी पानांची जी झाडं असतात ती बघा कशी आली. कळत पण नाही किती पाण्यावर आलेली झाडं आहेत. असं वाटतं लिटरली हिरवा कलर आहे मध्ये आणि ते ब्लॉक्स ठेवलेत. मित्रांनो, गाव लागल्या फॉग बघा. आश्चर्य, एवढ्या उन्हाळ्यात तिथे फॉग आहे बघा. बघूनच कळतं हे फॉग आहे. तर मंडळी, पेन क्रॉस झालं आणि 7:30 झालेत. आता डायरेक्ट ती चिपळूणलाच थांबेल, कारण मध्ये हिचा कुठे स्टॉप नाही आहे.
सो डायरेक्ट चिपळूण. बट थोडी 25 मिनटं काहीतरी लेट आहे असं दाखवतं आहे ॲपवर. सो आहेच आणि ॲक्च्युली कळतं आहे ते. थोडं माझं वन साईड इथे डोकं पेन करतं आहे बिकॉज झोप झाली नाही आहे. 1:30 वाजता रात्री आम्ही सगळे उठलो आहे आणि माझ्या वाईफचं पण बायकोचं पण डोकं ठरलं आहे. तो तिने पण आता एक गोळी खाल्ली. मला एवढं काही वाटत नाही आहे, बट हलकंसं वन साईड थोडंसं ठरलं आहे. साहजिक आहे, मी तर ऑफिसचं काम संपवून झोपलो होतो आणि मोजून फक्त काहीतरी 1 तासभर पण झोप मिळाली नसेल. सो सकाळी मग ते ॲसिडिटी वगैरे पण होते, खाली पोट. सो ते होणारच, साहजिक आहे. ॲक्च्युली रात्रीच्या ट्रेनने जायचा प्लॅन होता, पण रात्रीच्या ट्रेन फुल पॅक आहे. तुतारी आणि कोकण कन्या पूर्ण पॅक आहे. त्याच्यामुळे हिचीच तिकीट आम्हाला इझिली भेटली, कारण सकाळी लोक जाणं जास्त प्रिफर करत नाहीत. पण तरीसुद्धा ही ट्रेन फुलच आहे. काय घेतलं आणि पहिला. तर आता झालेत ऑलमोस्ट 9:30 आणि 9:30ला गाडी चिपळूणला पोचली आहे. हे बघा. सो 9:30ला तसा प्रॉपर टाईम आहे. 9:15 ते 9:20पर्यंत टाईम आहे चिपळूणचा. तसे प्रॉपर पोचलो आहे आपण. तर मित्रांनो 11 वाजलेत आणि ट्रेन आत्ता पोचली आहे एक्झॅक्ट रत्नागिरीला. जस्ट रत्नागिरीला टच झाली आहे आणि जवळपास 60-70% ट्रेन खाली झाली आहे रत्नागिरीला. मोस्टली लोक रत्नागिरीची होती. चिपळूणला वाटेल थोडी खाली होईल, पण नाही झाली. रत्नागिरीला ऑलमोस्ट ट्रेन खाली झाली आहे. खूप जण उतरले आहेत. हा येतोय ना. चला आता आपला प्रवास अजून थोडा पुढे आहे, कुडाळपर्यंत. आता बघूया. तशी ट्रेन बऱ्यापैकी वेळेतच आहे. हार्डली एक 20 मिनटं काहीतरी लेट आहे, 20-25 मिनटं. रत्नागिरीला नाही म्हटलं तरी ऑलमोस्ट एक 10 मिनटं थांबते ट्रेन, कारण माहीत असतं त्यांना उतरणारे खूप आहेत. काय इकडचे यार पत्रे सगळे काढून टाकले ते बघा. त्याच्यामुळे ऊन डायरेक्ट अंगावर येतं आहे. अजूनपर्यंत तरी प्रवास चांगला झाला, कारण अशी काही चेंगराचेंगरी नव्हती. सुखात आलो आहे नवीन नवरीला घेऊन. सो उतरल्यावर आपण नवरीचा एक्सपिरियन्स विचारूया. कोकण रेल्वेने प्रवास पहिल्यांदाच केला आहे, सो बघू. आमची नवीन नवरी. कसं वाटतंय कोकण रेल्वेचा पहिला प्रवास? याला नेहमीच आहे, आपलं कॉमन आहे. पण ऑफकोर्स सकाळच्या ट्रेनचा प्रवास, ते पण मेच्या महिन्यामध्ये कंटाळवाणा असतो बा, कारण आता ऊन बघा केवढं वाढलं आहे. रखरखतं ऊन आहे आणि अजून आम्हाला पोचायचं आहे. सो तिला पाठ वगैरे दुखायला लागली आहे. ठीक आहे, एक्सपिरियन्स घेऊते जरा. अजून तरी चेंगराचेंगरी नाही आहे. तसल्या ट्रेनमध्ये चढली असती तर अजून समजलं असतं काय हालत असतं. हळूहळू एक्सपिरियन्स घेऊया, डायरेक्ट नको बाउन्सर. हा बघा, आमचा बच्चू पण झोपून उठलेला आहे. सकाळी गाडीत चढला तो झोपला. तो आत्ता चांगला 10:30 वाजता उठला आहे, मस्त झोप काढून. कणकवली आले आणि कणकवलीला क्राऊड बघा किती आहे. किती गाडी खाली झाली आहे कणकवलीला. रत्नागिरीपेक्षा जास्त क्राऊड मला असं वाटतं इथे उतरलं. पण गाडी ऑलरेडी पाऊण तास लेट होती. त्यात आता कणकवलीच्या आधी नांदगाव स्टेशनला अजून अर्धा तास थांबली. सो अजूनच लेट झाली. आता जवळपास 1.5 तास गाडी लेट आहे. सो 12:30ला गाडी पोचणार होती कुडाळला. ती आत्ता ऑलमोस्ट 1:30 वाजला आहे, म्हणजे 1 तास झाला आहे आणि आता अजून 15-20 मिनटं लागणार. सो आता आम्हाला घरी पोचायला किती वेळ लागणार काय माहिती. कसा वाटला प्रवास कोकण रेल्वेचा? गरम गरम. नवीन नवरी पोचलेली आहे कुडाळात. तर चला 1:45ला आपण उतरलो आहे. खूप लेट झाला आहे. आता जातो, सगळं सामान हातामध्ये आहे, तो सगळं उचलायचं आहे. बाहेर जे काय पकडूया रिक्षा ते सांगतो. ठीक आहे, चला. तर भरपूर गर्दी उतरली कुडाळ स्टेशनला सुद्धा. कणकवलीला तर खूपच उतरली, कुडाळला एवढे नव्हते, बट स्टील बऱ्यापैकी गाडी सगळी खाली होऊन गेली. आणि आता बघा कोकम सरबत इथे मिळतं. कुडाळ स्टेशन तसं तर बरंच पॉश केलं आहे, पण ते त्या साईडला आहे बाजूला. हे तर इथेच असे स्टॉल आहेत फक्त. तर लास्ट टाईम पण आम्ही पियालो होतो, सो आज घेतलं. खूप उष्णता आहे, म्हणजे मुंबईला जेवढी गरमी आहे ना त्याच्यापेक्षा जास्त आहे. जी वाफ मारते ना गरम, बापरे जबरदस्त. ट्रेनमध्ये तर तुम्ही खिडकीत किंवा दरवाजा देऊ शकत नाही हवा खायला, एवढी गरम वाफ आहे. सॉलिड भट्टी आहे, भट्टी अक्षरशः. पण गावी तेवढंच ना, थोडं संध्याकाळ झालं थोडं बरं पण वाटतं मुंबईपेक्षा. ठीक आहे,
रिक्षा सांगितल्यात, आता आम्ही रिक्षाने जाणार. त्यामध्ये सासूबाईंची पण हालत झाली, दिसत नाहीत उन्हामुळे, सगळे वैतागले. ही आई माझी, ही सासूबाई, मेरे दो अनमोल रतन. तर तेच आपले हाल होतात, म्हाताऱ्या लोकांचे तर जास्त हाल होतात. असं दिवसा ट्रेन पकडणं ना नकोच वाटतं, रात्रीच्या बऱ्या वाटतात. चला आता रिक्षात बसू, बघूया काहीतरी खावं लागेल. आय थिंक खूप लेट झालं आहे, घरी जाऊन काय करणार, कदाचित बाहेर थोडंसं खाऊन पण जाऊ, कदाचित काय माहीत नाही काय प्लॅन होतोय. कुडाळ स्टेशन पण बघा आता किती मस्त केलं आहे, सगळे स्टेशन सुधारवलेत आता. रत्नागिरी पण खूप छान झालं आहे, लास्ट टाईम बघितलं होतं मी. कुडाळ आत्ता बघतोय, छान डेव्हलप केलं आहे. हे बघा छान ते पेंटिंग्स वगैरे काय काय बनवले आहेत. हे बघा इथे पण सुंदर केलं आहे. हे बघा बाहेर आल्यावर इथे रिक्षा उभ्या असतात, हे डायरेक्ट पण नेतात मोस्टली, तरी डिपेंड करतं. पण हे जेवढं मी ऐकलं खूप सांगतात, म्हणजे ना काही रेट सांगतात हे लोक, 600, 700, 1000, 1200 असं ऐकलं आहे मी. लास्ट टाईम आम्ही एक्सपिरियन्स पण केलं आहे. सो तसं तुमचं कोण ओळखीचं असेल ना तसं ट्राय करा. सासऱ्यांनी माझ्या काहीतरी कोण ओळखीचे आहेत, ते 2 रिक्षावाले बोलवून ठेवलेले आधीच, तर ते आलेत. तर जाऊया, आणि आय थिंक आम्ही इथेच काहीतरी खाऊन जाऊ, कारण आता लेट झालं आहे ना. तर आता आम्ही कुडाळ मार्केटमध्ये आलो आहे, आणि कुडाळ मार्केटमध्ये संदेश टी स्टॉल जिथे आहे तिथे हलकंसं असं नाश्त्याचं काहीतरी खातो आहे, म्हणजे मिसळ डोसा वगैरे असं काहीतरी, कारण घरी थोडं जेवण असेल कदाचित. सो त्याच्यामुळे आता फारसं काही खात नाही, उशीर पण झाला आहे. सो मिसळ आणि डोसा वगैरे खातो आहे. तर बघा डोसा मागवला आम्ही, मसाला डोसा. बघा नवीन नवरीची एंट्री झालेली आहे, नवरा पण सध्या नवीनच आहे लग्न करून. तर मी आधी पण एक जुना व्हिडिओ बनवला होता, पण आता पुन्हा बघा जे नवीन असतील. हे घर आमचं इथे आता, आणि हा समोर आहे समुद्रकिनारा, अगदी समोर. ते सगळं नंतर दाखवीन, पण आता आम्ही पोचलो, 4 वाजलेत आम्हाला. तर अवतार बघताय तुम्ही, शेवटी 4 वाजले आणि आम्ही आत्ता पोचलो आहे. वाटलेलं 3 वाजतील, पण 4 वाजले. ऊन खूप आहे, जसं मी म्हटलं स्टेशनवरून उतरल्यावर प्रचंड गरम गरम वाफ आहे. पण आता थोडं ऊन मावळलं ना की समुद्रकाठी जरा थोडं बरं वाटेल. तर सर्वात पहिलं थोडीशी झोप पाहिजे. तर चला हा व्हिडिओ जो आहे आपला इथपर्यंत लिमिटेड ठेवूया. तर हा प्रवास तुम्हाला जर आवडला असेल मुंबई ते कुडाळपर्यंतचा ट्रेनचा, तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. लाईक केल्याशिवाय जाऊ नका, आणि चॅनलला सबस्क्राईब करा जर नवीन असाल तर. दुसऱ्या लोकांपर्यंत पण, आपल्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत पण शेअर करा जर तुम्हाला वाटलं असेल तर, इच्छा असेल तर. आता मी इथे 3-4 दिवस असेन, आणि नंतर मी 9 तारखेला माझ्या गावी राजापूरला जाणार आहे. सो आता मला जे काही मिळेल ते दाखवायला ते सेकंड पार्टमध्ये असेल. ठीक आहे, चला तर मग टाटा, बाय बाय, काळजी घ्या आणि मजा करा. कीप ट्रॅव्हलिंग.